योद्ध्याशी गप्पा केल्या होत्या। त्याच सदरात आजही आपण एका कोविड योद्ध्याशी बोलणार आहोत की ज्यांनी अगदी अल्प काळातच अमळनेर तालुक्याला आपलंसं केलंय। आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांनी कधीही अधिकारी पद दाखवले नाही, तर सर्वसामान्य माणसात मिसळून आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवलाय। ज्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन बॅड मॉर्निंग पथक स्थापन करून तालुका हगणदारी मुक्त करण्याचं मोलाचं कार्य केलंय। मुंबई पोलीस अधिनियम कलम 115 कलम 117 नुसार गुन्हे दाखल करत त्या काळी ते शिवकालीन संताजी घोरपडेच वाटू लागले होते। तर कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीत तालुका पिंजून काढत दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले। तर दुसरीकडे जादा दराने विक्री करणाऱ्या किराणा दुकानदारांनाही साहेबांनी चांगला चोप दिलाय। ते अधिकारी म्हणजेच तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ। चला तर मग कोविड योद्धा या सदरात त्यांच्याशीच आज आपण गप्पा करणार आहोत। मध्ये आपलं स्वागत। थँक्यू। तालुका हगणदारी मुक्ती बरोबरच कोरोना मुक्त तालुका करण्याची आपली काय भूमिका आहे, काय सांगाल तुम्ही तालुकावासियांना? अमळनेर तालुका आपण मागच्या 4-5 महिन्यापासून 100% हगणदारी मुक्त करण्यासाठी सतत मेहनत घेत आहोत। पंचायत समिती स्तरावरून त्या आतापर्यंत 150 लोकांवर आपण गुन्हे पण दाखल केलेले आहेत। त्याचबरोबर बचत गटाच्या महिलांची स्वच्छता दूत म्हणून नेमणूक केलेली आहे। त्याचबरोबर गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी, याचबरोबर शाळेतील शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, यांच्या पूर्ण लोकसहभागातून आपण अमळनेर तालुका आज हगणदारी मुक्तीच्या माध्यमातून आणलेला आहे। हगणदारी मुक्तीच्या वाटेवर आहे। 90% लोक आज अमळनेर तालुक्यामध्ये शौचालयाचा वापर करत आहेत। आता जी उर्वरित 10% लोक आहेत त्यांच्या सुद्धा शौचालयाचं काम आपण सुरू केलेले आहे आणि पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये हे शौचालयाची कामं पूर्ण होतील आणि एका महिन्यामध्ये अमळनेर तालुका 100% हगणदारी मुक्त होणार आहे। आणि हगणदारी मुक्त तालुका करत असताना ग्रामीण भागामध्ये एक जनजागृती झालेली आहे। त्या जनजागृतीचा आपल्याला कोरोना विरुद्धचा लढा देण्यासाठी आपल्याला अतिशय फायदा होत आहे। सर, कोरोना संदर्भातल्या या काळात, कोरोना संदर्भातल्या या परिस्थितीत जर जनता ऐकत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी कुठले असे सक्तीचे नियम लावून दिलेले, त्या संदर्भात काय सांगाल? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी नमूद करतो की बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा बाहेरच्या राज्यातून आपल्या अमळनेर तालुक्यामध्ये जे लोक येत आहेत, तर यांचं आपण पहिले प्रथमतः त्यांची आपण वैद्यकीय तपासणी करतो आणि त्यांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार होम क्वारंटाईन करून ठेवतो। याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, त्यांना जर काही सिम्पटम्स दिसले, माइल्ड सिम्पटम्स जरी दिसले तरी आपण त्यांना अमळनेरला क्वारंटाईन करतो। त्याच्यामुळे अमळनेरच्या ग्रामीण भागामध्ये जो कोरोनाचा प्रसार होण्याची जी शक्यता आहे ती अत्यंत कमी आहे। त्यांची पूर्णपणे वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच आपण त्यांना होम क्वारंटाईन करतो। होम क्वारंटाईन केल्यानंतर आपण पोलीस उपनिरीक्षकांनी जी एक नोटीस दिलेली आहे 149 च्या अंतर्गत, ती नोटीस सुद्धा संबंधित बाहेरून आलेल्या व्यक्तींना बजावतो। त्याचबरोबर लॉकडाऊन तोडून जे लोक तालुक्यामध्ये येत आहेत कुठलीही परवानगी नसताना, अशा लोकांवर आपण पोलीस पाटलांना 188 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जर 4 पेक्षा जास्त लोक आढळले किंवा एक गर्दी केली तर संबंधित जे ग्रामसेवक आहेत त्यांना संबंधितावर 144 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुद्धा ग्रामसेवकांना आपण दिलेले आहेत। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा धोका म्हणजे की अमळनेर तालुक्यामध्ये ज्यावेळेस कोरोनाचे काही पेशंट आढळले आणि दारूबंदी असल्यामुळे की या ठिकाणी त्यांना बिअर बार मध्ये किंवा वाईन शॉप मध्ये दारू मिळत नसल्यामुळे अमळनेर शहरातील लोक हे ग्रामीण भागामध्ये जाऊन दारू प्यायला त्यांनी म्हणजे त्या ठिकाणी जी गावठी दारू असेल तर त्या गावठी दारू पिण्यासाठी शहरातील लोक ग्रामीण भागामध्ये जाऊ लागले। याच्यामुळे शहरातील जे काही आतापर्यंत 23 पेशंट सापडले आहेत, हा शहरातील धोका ग्रामीण भागामध्ये जाऊ नये याच्यासाठी आपण अमळनेर तालुक्यामध्ये जी गावठी दारू जी अनाधिकृतरित्या विकली जात होती किंवा ज्या हातभट्ट्याच्या भट्ट्या होत्या त्याच्यावर अत्यंत आपण कठोरपणे काम केलेलं आहे। मागच्या आठवड्यामध्ये जवळजवळ 22 हातभट्ट्या गावठी दारूच्या आपण उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि गावठी दारू विकणाऱ्यांवर अत्यंत कठोर पद्धतीने आपण कारवाई केलेली आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग पसरू नये किंवा ग्रामीण भागामध्ये प्रचार प्रसिद्धीच्या अनुषंगाने आपण प्रत्येक गावामध्ये दौंडी दिलेली आहे। ग्रामीण भागामध्ये पुरेशा प्रमाणात फवारण्या झालेल्या आहेत। त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या माध्यमातून 14व्या वित्त आयोगाच्या निधीमधून
त्याचबरोबर ग्राम निधीमधून मास्क आणि सॅनिटायझरचं सुद्धा वाटप आपण ग्रामीण भागामध्ये केलेलं आहे. आता शहरामध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचा म्हणजे 23 पेशंट सापडलेले आहेत, त्याच्यामुळं ग्रामीण भागात सुद्धा आता धोका वाढू शकतो. हा धोका वाढू नये याच्यासाठी आपण अंमळनेर पंचायत समिती मार्फत एक कोरोना रथ तयार करून त्या रथाच्या माध्यमातून आपण गावागावामध्ये पुरेशा प्रमाणात प्रचार प्रसिद्धीचं सुद्धा काम करणार आहेत, की जेणेकरून जो धोका आहे तो ग्रामीण भागामध्ये पोहोचू शकत नाही. संचारबंदीच्या अनुषंगाने संचारबंदी जी ग्रामीण भागामध्ये हा जो आहे संचारबंदी, तर स्वतः प्राण मॅडम आणि तहसीलदार साहेब आणि पी आय साहेब यांना विनंती करून मी माझ्यासोबत 2 कॉन्स्टेबल घेतलेले आहेत आणि ग्रामीण भागामध्ये चौका चौकामध्ये थांबणारे जे लोक आहेत किंवा एकत्र जमणारे जे लोक आहेत यांच्यावर अत्यंत आपण कठोर पद्धतीने कारवाई करत आहोत. ह्या उपाययोजना तर झाल्यातच सर, पण युवा वर्ग आणि पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमानातून शेतकरी भाजी बाजाराची संकल्पना तुम्ही कशा पद्धतीने राबवतायत त्या संदर्भात काय सांगलात? आता मोठमोठ्या शहरांचा जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे कोरोना संसर्गाचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे की किराणा दुकानामधून आणि भाजीपाल्याच्या याच्यामधून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. त्याच्यामुळे भाजीपाल्यातून कोरोनाचा संसर्ग पसरू नये, त्याचबरोबर आज ग्रामीण भागातील जे शेतकरी आहेत अक्षरशः त्यांना त्यांचा भाजीपाला आणि फळं ही रस्त्यावर फेकून द्यायला लागत आहेत. तर अंमळनेर तालुक्याचे भूमिपुत्र जे आहेत संदीप कुमार साळुंके, अतिरिक्त आयकर आयुक्त आहेत ते पुण्याला, त्यांच्या मार्गदर्शनातून, त्याचबरोबर अंमळनेर तालुक्यातील कपिल पवार साहेब जे की कॅफो आहेत, त्याचबरोबर पंकज पाटील दैवत, मयूर पाटील, त्याचबरोबर मारवड विकास मंच जे मावळे आहेत, त्याचबरोबर तालुक्यातील इतर जे तरुण वर्ग आहे, तर याच्या माध्यमातून आपण काय करतो, शेतकऱ्यांकडून भाजीपाला आपण गोळा करतो आणि ज्या ठिकाणी भाजीपाल्याची गरज आहे त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून तो भाजीपाला आपण विक्री करतो. भाजीपाला विक्री करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पूर्णपणे पाळतो. याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी मास्क आणि सॅनिटायझरची पण व्यवस्था केलेली असते. मास्क जर नसेल तर त्या व्यक्तीला आपण कुठल्याही प्रकारचा भाजीपाला देत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट असेल त्या ठिकाणी आपण सॅनिटायझर आणि हात धुण्याची सुद्धा सोयी सुविधा पुरवतो. त्याचबरोबर तिसरी जी गोष्ट आहे त्या ठिकाणी प्रत्येकाला आपण कापडी पिशवी आणायला सांगतो स्वतःची, जेणेकरून की प्लॅस्टिकच्या सरफेसच्या माध्यमातून सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही किंवा प्लॅस्टिक बंदी सुद्धा आपण आता अंमळनेर तालुक्यामध्ये सुरू केलेली आहे. आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की त्या ठिकाणी 3 फुटाच्या अंतरावर सर्कल आखून देऊन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपण हा शेतकरी भाजी बाजार नावाची कॉन्सेप्ट तालुक्यामध्ये सुरू करण्यात केलेली आहे. आतापर्यंत आपण मारवडला पण भाजीपाला विकलेला आहे, त्याचबरोबर रणायचेला पण हा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झालेला आहे. आज वावडेमध्ये पण तो एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झालेला आहे. उद्या आपण मुडी प्रडांगरी की इथं हा भाजी बाजार भरवणार आहोत. हा भाजी बाजार भरवण्यामध्ये हीच कॉन्सेप्ट आहे की शेतकऱ्यांचा जो भाजीपाला आणि फळं हे जो माल आज वाया जात आहे, अक्षरशः फेकून देण्याची त्यांच्यावर आवश्यकता आलेली आहे, तर याच्या माध्यमातून ग्राहकांना सुद्धा चांगला फ्रेश भाजीपाला मिळेल आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळल्यामुळे किंवा साफसफाई ठेवल्यामुळे कोरोनाचा सुद्धा प्रादुर्भाव होणार नाही. ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे ती सुद्धा बळकट होईल. हा भाजीपाला बाजाराचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील युवा वर्ग किंवा तालुक्यातील भूमिपुत्र असतील किंवा विविध पदावरचे अधिकारी असतील यांचाही मोठा हातभार असेल हेच म्हणावं लागेल. सर, पुढचा प्रश्न माझा असा असेल की सोशल डिस्टन्सिंग आणि जमावबंदी या संदर्भात भविष्यात काय उपाययोजना असतील तुमच्याकडून, काय सांगाल तुम्ही? आता माननीय कलेक्टर महोदयांच्या आदेशानुसार 144 चा कलम सुद्धा काढलेला आहे, ज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जर कोणत्याही ठिकाणी जर नागरिक जर एकत्र मोठ्या प्रमाणावर जमले तर त्यांच्यावर अत्यंत कठोर पद्धतीने कारवाई केली जाईल, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग जे आहे, ग्रामीण भागामध्ये किराणा मालाची जी दुकानं असतील, त्याचबरोबर भाजीपाला विक्री जी असेल, या ठिकाणी सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचे नियम कठोरपणे पाळावे लागतील. ग्रामीण भागामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पालन करून घेण्याची संपूर्णपणे जबाबदारी आपण ग्रामसेवक, सरपंच आणि पोलीस पाटील यांच्यावर सोपवलेली आहे. त्याच्यामुळे ते अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने ग्रामीण भागामध्ये काम करत आहेत. त्याचबरोबर आपल्या ज्या ग्रामीण भागामध्ये होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती आहेत, तर या व्यक्ती ज्या आहेत तर यांचा डेली रिपोर्टिंग आपल्या आशा वर्कर, एएनएम या करत आहेत. त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये काही माइल्ड जरी सिम्पटम्स जरी आढळली तरी आपण त्यांना डॉक्टरांकडे प्रिफर करतो आणि अंमळनेरचे जे डॉक्टर आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांच्यावर ट्रीटमेंट करण्याचं सुद्धा या ठिकाणी काम करत आहेत.
सर, माझा हा शेवटचा प्रश्न असेल. तालुक्यातील जनतेला तुम्ही कोरोना संदर्भात सजग राहण्यासंदर्भात काय आवाहन कराल? मी तालुक्यातील जनतेला हेच आवाहन करतो की ग्रामीण भागातील जो जनता आहे, तर यांनी कोरोनाच्या संकटामुळे कुठल्याही प्रकारे घाबरून जायची काहीच आवश्यकता नाही. आज पंचायत समितीमधल्या ज्या सगळ्या महत्वाच्या ज्या योजना आहेत, तुमच्या स्वच्छ भारत मिशन असतील, प्रधानमंत्री आवास योजना असतील, त्याचबरोबर राज्यस्तरीय घरकुल योजना असतील, त्याचबरोबर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना असेल, तर या सगळ्या योजनांचं काम अतिशय शिस्तबद्धपणे पंचायत समिती स्तरावर चालू आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाची कामं बाकी आहेत, ती कामं सुद्धा आपण सुरू करण्याचे आदेश सरपंच आणि ग्रामसेवक यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना जी आहे त्या घरकुलांची कामं सुद्धा सुरू करण्याचे आदेश आपण ग्रामीण स्तरावर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण ही खबरदारी घेत आहोत की ग्रामीण भागातील जनतेला शिफारस पत्र घेऊन येण्याची सरपंच ग्रामसेवक यांची कुठलीही आवश्यकता पंचायत समितीला येण्याची नाहीये. त्यांनी फक्त त्यांच्या घराचं काम झाल्यानंतर ज्या लेवलला झाला असेल त्या लेवलचा फोटो काढून त्यांच्या भागाचा संबंधित जो इंजिनियर असेल त्याला व्हॉट्सअपवर तो फोटो टाकायचा आहे. तो इंजिनियर त्या ठिकाणी जाईल आणि त्या ठिकाणी पडताळणी करून आपण त्यांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे वर्ग करत आहोत. त्याच्यामुळं लोकांना पंचायत समितीपर्यंत येण्याची आवश्यकता नाही. तिसरी गोष्ट म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना. तर या योजनेच्या माध्यमातून अमळनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोठ्याची कामं आहेत सुरू आहेत. त्याचबरोबर सिंचन विहिरींना सुद्धा आपण प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मान्यता देण्याचं काम करत आहोत. आता अमळनेर तालुक्यात बाहेरून किंवा सुरतहून जी लोक आलेली आहेत आता, तर त्यांच्या सुद्धा रोजगाराचा एक मोठा प्रश्न झालेला आहे. तर या लोकांना सुद्धा जॉब कार्ड पुरवण्याचं काम पंचायत समितीच्या माध्यमातून केलं जाईल आणि ग्रामीण भागामधील प्रत्येक व्यक्तीला घर म्हणजे गाव तिथं काम आणि घर तेथे मजूर इथपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करून त्या ठिकाणी प्रत्येकाला रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील 14 वित्त आयोगाची कामं असतील, त्याचबरोबर तुमची दलित वस्ती सुधार योजनेची कामं असतील, 25-15ची कामं असतील, ही सुद्धा कामं सुरू करण्याचे आपण ग्रामपंचायतींना आदेश दिलेले आहेत. तर या ठिकाणी एक प्रिकॉशन एवढीच घ्यायची आहे की ती कामं करण्यासाठी ग्रामीण भागातून बाहेरून जर मजूर येत असतील तर त्या मजुरांचं ग्रामीण भागामध्ये विलगीकरण करायचे. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ते मजूर त्याच गावामध्ये राहणार आहेत, परंतु ते गावामध्ये मिसळणार नाहीत. कामाच्या ठिकाणी सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायचे आहेत. त्या ठिकाणी हात धुण्यासाठी त्यांना डेटॉल किंवा साबणाची व्यवस्था करायची आणि त्याचबरोबर सॅनिटायझरची सुद्धा व्यवस्था करायची आहे. आणि काम झाल्यानंतरच ते मजूर गावातून झालेले आहेत. कंटेनमेंट झोन जे आहेत शहरातील, अमळनेर शहरातील, तर इथले मजूर जे आहेत ते गावामध्ये आपण अलाउड करत नाहीत. म्हणजे एकंदर विचार केला तर ग्रामीण भागातील प्रशासन अत्यंत सुस्थितीमध्ये चालून म्हणजे त्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही आणि कोरोनाचा हा लढा आपण यशस्वीरित्या लढू याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आता ग्रामीण भागातील जी जनता आहे यांना पंचायत समितीपर्यंत येण्याची सुद्धा आवश्यकता नाही. म्हणजे त्यांना व्हॉट्सअप किंवा फेसबुकच्या माध्यमातून सगळ्या सूचना आपण वेळोवेळी देत असतो. सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना आपण त्या सूचना देत असतो. त्याचबरोबर त्यांच्या काही जर अडचणी असतील तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते माझ्या व्हॉट्सअपवर त्यांच्या अडचणी टाकतात. मी तत्काळ त्या अडचणींचं सोल्युशन करतो. त्याच्यामुळे ग्रामीण भागातून ज्या पंचायत समितीला तक्रारी किंवा अडचणी येतात त्याचं प्रमाण सुद्धा अत्यंत कमी झालेलं आहे आणि प्रशासन हे अत्यंत चांगल्या पद्धतीने ग्रामीण जनतेच्या हितासाठी काम करत आहे. कुणालाही घाबरून जायची गरज नाही. फक्त ग्रामीण भागातील जनतेला माझी इतकीच विनंती आहे की कोरोनाची ही जी लढाई आहे ही जीवन आणि मरणाची लढाई आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या जीवाची काळजी केली पाहिजे, दुसऱ्याच्या जीवाची काळजी केली पाहिजे. म्हणजे आवश्यक असेल तरच घराबाहेर पडलं पाहिजे, विनाकारण घराबाहेर नाही पडलं पाहिजे. कारण की हे संकट फार मोठं आहे. जगातील मोठी मोठी राष्ट्र अमेरिका, इटली, चीन यांच्यासारखी राष्ट्र सुद्धा या रोगामुळे उद्ध्वस्त झालेली आहेत. त्याच्यामुळे आपल्या देशाची जर एकंदर सोशल परिस्थिती बघितली, गरिबीची परिस्थिती जर बघितली तर या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला खंबीरपणे लढावं लागेल. ग्रामीण भागातील जनतेला मी या ठिकाणी एवढं आवाहन करू शकतो की तुमचं कुठलंही काम आणणार नाही. तुम्ही कधीही 24 तास मला व्हॉट्सअप मोबाईलवर संपर्क करा. प्रशासन हे त्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करणार आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. सगळ्यांचं जीवन अगदी नॉर्मल पद्धतीने चालू राहणार आहे. त्यामुळे प्रशासनाला तुम्ही सहकार्य करा. कोरोना विरुद्धची ही लढाई जी आहे आपण 100% जिंकू आणि कोरोनाला आपण याच भूमीमध्ये गाडू. मी एवढंच ग्रामीण भागातील जनतेला या माध्यमातून आवाहन करतो.
म्हणजेच ग्रामीण भागाच्या जनतेला पंचायत समितीपर्यंत जाण्याची आता गरज राहणार नाही. व्हॉट्सअपच्या माध्यमातून गटविकास अधिकारी संदीप वायाळ हे त्यांच्या समस्या सोडवणार आहेत. या ठिकाणी गटविकास अधिकारी संदीप वायाळने एकच संदेश ग्रामीण भागातील जनतेला दिला आहे. घरात राहा, प्रशासनाला मदत करा आणि कोरोनाला हरवूया. धन्यवाद सर तुमच्या अमूल्य वेळ दिल्याबद्दल. पुन्हा भेटूया एका नवीन कोविड योद्ध्यासोबत. तोपर्यंत पाहत राहा बोलो अमळनेर. धन्यवाद.